पुढची बातमी आहे बीडमधून। पंकजा मुंडेंच्या शुभेच्छा घेऊनच दिल्लीला जाईल असं म्हटलंय बजरंग सोनवणे यांनी। बीडच्या खासदारानं गेल्या 10 वर्षात काय विकास केला असा सवालही त्यांनी केलाय। बजरंग सोनवणेंचा पंकजा आणि प्रीतम मुंडेंना हा सवाल आहे। बीडमध्ये अजून MIDC आणली नाही, रेल्वेचा प्रश्नही प्रलंबित आहे अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। पंकजा मुंडे असं म्हणतायत, विकास काय आहे इथल्या जनतेला माहित आहे आणि जनता माझ्या पाठीशी आहे, माझा विजय निश्चित आहे असा तो आत्मविश्वासाने दावा करतो। येणाऱ्या काळामध्ये कळेल की जनता कोणासोबत आहे। हे कुठले समीकरण लावून यावेळीची निवडणूक नाहीये। यावेळीची निवडणूक लोकांना, तरुण जी आमचा आहे, तरुणांना वाटतं की कुठल्या जातीपातीवरची निवडणूक नाही, तरुणांना वाटतं की आमचं काय, आम्ही उदासीन झालेला तरुण आहे। या बीड जिल्ह्यातला तरुणासाठी एखादा कुठला प्रोजेक्ट आला नाही, आल्यात प्रोजेक्ट एखाद्याने जे आहे होते ते प्रोजेक्ट बंद पाडलेत, जी काय तुमच्याकडे होत्या संस्था त्या, मग तुम्ही काय म्हणता? हे असं म्हणून चालणार नाहीये। इथं आता येरागेराचं काम नसल्यासारखा धंदा आहे, त्याच्यामुळे त्यांना ती दाखवावंच लागेल काय विकास आहे। नुसतं विकास 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 कागदावरला विकास नाहीये, विकास हा प्रत्यक्षातला पाहिजे। तुमची रेल्वेचं मी आत्ताच बोललो, कुठला विकास सांगा, एखादा प्रोजेक्ट तुम्हाला तुमच्या माध्यमाच्या बाजूने तरी आम्हाला सांगा किंवा माध्यमातून आम्हाला असं कळलं पाहिजे की ते एखादा प्रोजेक्ट आणला। मग तसं होतं त्या सगळ्या गोष्टी, तर मग एवढं प्रोजेक्ट एवढं पॉप्युलर नेतृत्व होतं तर तिकीट का बदललं? आम्हाला त्याच्यावर काही बोलायचं नाहीये, कारण मला ह्या सुरुवात करायची नाही। मला वाटतं की निवडणूक ही संयमानं सुसंस्कृत आणि साध्या पद्धतीने आपल्याला लढायची आणि तत्वाची लढायची, विकासाची लढायची, वैयक्तिक टीका टिप्पणी करून होणार नाही। पंकजाताईंनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत या निवडणुकीसाठी। धन्यवाद। त्यांच्या शुभेच्छा घेऊन मी खासदार म्हणून जाईल। आभारी। कुठले आव्हानं समोर येत आहेत, कुठले मुद्दे आहेत? पंकजा मुंडे हा बलाढ्य उमेदवार म्हणून सध्या देशभरात नाव चर्चेला जातं, कुठं आव्हान वाटतं? नाही, काय ही निवडणूक जी आहे ही भूमिकेसोबत होणार आहे। पक्षाची भूमिका, नेत्यांचे विचार आणि लोकांचे विचार गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यातले काही नेते सोडून गेले आणि निवडून येत असताना जे पवारसाहेबांच्या विचारांनी निवडून आले होते आणि जात असताना सत्तेच्या लोभापोटी ते आम्हाला सोडून गेले, हे लोकांना पटलेलं नाही। आणि हा एक मोठा सूर लोकांमध्ये दिसून येतो की या निवडणुकीमध्ये जे काही लोक सोडून गेले त्यांना त्यांची जागा दाखवणार। स्वभाव जो आहे बाप्पांचा एकदम मन मिसळून सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे। महबूब शेख आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, कसा विजय निश्चित राहील? जे या सरकारचं धोरण आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, जे निष्क्रियता आहे, जो अहंकार, जे मस्ती या सत्ताधाऱ्याला आली, तर ही मस्ती, हा अहंकार उतरवण्याचा निर्णय या महाराष्ट्रातल्या जनतेने घेतला। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।